नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, तुम्ही तुमचं आता घरबसल्या ई-श्रम कार्ड हे काढू शकता. हे ई-श्रम कार्ड काढण्यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे तुमचं बँक पासबुक असणं गरजेचं आहे आणि तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. एवढ्या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तर तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे तुमचं ई-श्रम कार्ड हे काढू शकता. आता हे ई-श्रम कार्ड कशा पद्धतीने काढायचं, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला त्यावरती तुम्ही अजूनही जॉइन झाला नसाल तर त्यावरती जॉइन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ई-श्रम कार्ड कशा पद्धतीने काढायचं बघूयात. सर्वप्रथम या वेबसाईटवर या. वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे. गो टू मेन पेज यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रजिस्टर ऑन ई-श्रम यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे या ठिकाणी ज्या व्यक्तीचं तुम्हाला ई-श्रम कार्ड काढायचं आहे त्या व्यक्तीचा. खाली कॅप्चा कोड दिसतोय. हा कॅप्चा कोड या ठिकाणी तुम्हाला जसाच तसाच फिल करायचा आहे. खाली या ठिकाणी ई-पी-एफ-ओ आणि ई-एस-आय-सी दोन्ही सुद्धा ऑप्शन नो करायचे आणि सेंड ओ-टी-पी वरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ-टी-पी पाठवला जाईल. तो ओ-टी-पी या ठिकाणी तुम्हाला इंटर ओ-टी-पीमध्ये फिलअप करायचा आहे. खाली इंटर कॅप्चा दिसतोय. त्या ठिकाणी हा कॅप्चा कोड जसाच तसा तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे आधार ई-के-वाय-सी म्हणून ऑप्शन येईल. आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. परत खाली हा कॅप्चा कोड दिसतोय. जसाच तसा हा कॅप्चा कोड या बॉक्समध्ये फिलअप करायचा आहे. खाली तुम्हाला एक कन्सेंट दिलाय बघा, आय ॲग्री टू टर्म्स अँड कंडिशन यावरती तुम्हाला इथे टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर सबमिट पर्यायावरती या ठिकाणी तुम्हाला आता क्लिक करायचं. मी आधार नंबर वगैरे टाकतो आणि सबमिट करून घेतो. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता तुमच्यासमोर जो आधार कार्डला लिंक मोबाईल नंबर असेल त्यावरती या ठिकाणी ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी इंटर ओ-टी-पीमध्ये टाकायचा आहे. इंटर कॅप्चामध्ये जसाच तसा कॅप्चा टाकून व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे. आता व्हॅलिडेट जसं तुम्ही क्लिक करसाल तसं तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज येईल आणि आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट काय करायचं कंटिन्यू टू इंटर डिटेल्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली येईल. इमर्जन्सी मोबाईल नंबर काहीही टाकण्याची गरज नाही. डायरेक्ट खाली या. मॅरिटल स्टेटस निवडा. मॅरिड की अनमॅरिड आहे ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. नंतर खाली मदर्स नेम या ठिकाणी तुम्ही आईचं नाव टाकायचं आहे. नंतर बघा फादर किंवा हसबंड नेम विचारलंय, तर तुम्ही हसबंड किंवा फादर नेम कोणाचंही नाव या ठिकाणी टाकू शकता. खाली या ठिकाणी फादर नेम दिलंय किंवा हसबंड नेम जे काय तुम्ही सिलेक्ट करसाल, त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी नाव हे टाकावं लागेल. मदर्स नेममध्ये तुमच्या आईचं नाव टाका. फॉर एक्झाम्पलसाठी मी टाकतो. नंतर बघा सोशल कॅटेगरी एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, जनरल जी काय तुमची कॅटेगरी असेल ती या ठिकाणी टाकायची. नंतर तुम्ही या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करू शकता. नाही केलं तरीसुद्धा चालतंय. नंतर डिफरंट ॲबिलिटी जर तुम्ही अपंग वगैरे असाल तर टाका, नसाल तर नो करा आणि खाली डायरेक्ट सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करा. नॉमिनीसुद्धा जोडू शकता, पण आपल्याला काही जोडायचं नाही. रेसिडेन्शियल डिटेल द्यायचे बघा. आपलं स्टेट महाराष्ट्र निवडा. नंतर तुमचा डिस्ट्रिक्ट जो जिल्हा असेल तो समजा माझा बुलढाणा जिल्हा आहे तर तो मी निवडतो. नंतर करंट ॲड्रेस विचारत आहे. सध्या राहत असलेला पत्ता. अर्बन आहे की रुरल आहे ते टाकायचं, तर आपला ग्रामीण भाग आहे, रुरल आहे. नंतर ॲड्रेस 1, ॲड्रेस 2, नंतर महाराष्ट्र राज्य, तुमचा डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, पिनकोड या पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे. नंतर विचारलं बघा करंट लोकेशनला किती वर्षापासून राहत असाल, तर या ठिकाणी तुम्ही 2-3 काय जे वर्ष राहत असाल, तर तेवढे तुम्हाला या ठिकाणी अंदाजे निवडायचे. मी निवडून घेतो. परत पर्मनंट ॲड्रेस तुमचा कोणता आहे, तो या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. व्यवस्थित पर्मनंट ॲड्रेस टाका आणि सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन द्यायचं आहे. तुम्ही शिकलेले नसताल तर नॉट लिटरेचर करा. जर असाल तर मग सेकंडरी आहे की हायर सेकंडरी की प्रायमरी ते टाकायचं आणि सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करू शकता. नंतर मंथली इन्कम विचारलंय किती आहे तुमचं ते सुद्धा देऊ शकता. नाही दिलं तरीसुद्धा चालतंय आणि सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, आता तुम्हाला विचारलंय प्रायमरी ऑक्युपेशन या ठिकाणी एन-ओ-सी कोडसुद्धा दिले. तुम्हाला कोणतं काम जमतं यावरून तुम्ही एन-ओ-सी कोड घेऊ शकता. आता एन-ओ-सी कोडवर क्लिक केल्यानंतर
एक पी-डी-एफ तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होईल. आता मी याला झूम करून घेतो बघा या ठिकाणी. बघा, झूम केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की या ठिकाणी कोणतंही कामं असेल असंघटित क्षेत्रातील असो किंवा संघटित क्षेत्रातील असो, तर या ठिकाणी दिलेलं आहे. समजा तुम्ही ड्रेस मेकर आहात, ट्रेलर आहात किंवा या ठिकाणी तुमचं शॉप आहे किंवा तुम्ही शेतीशी निगडीत काम करता किंवा तुमचा फार्मर आहे किंवा तुम्ही डेअरी फार्मर आहात. असं कोणताही ऑप्शन तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. समजा मिल्क जर या ठिकाणी समजा डेअरी फार्मर वगैरे असाल, तर तसं सिलेक्ट करा किंवा या ठिकाणी समजा फार्मर आहेत, तुम्ही शेतकरी आहात. तुम्ही फार्मर अशा प्रकारे सुद्धा टाकू शकता. फार्मर, डेअरी फार्मर अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता. या पद्धतीने तुम्हाला कोणतं काम जमतं ते तुम्हाला टाकायचं आहे. खाली या. परत तुम्हाला वर्किंग एक्सपिरियन्स किती आहे, तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे ते टाकायचं आहे खाली. अंदाजे तुम्ही टाकू शकता. परत तुम्हाला एन-ओ-सी कोड दिले. परत सेकंडरी ऑक्युपेशनमध्ये तुम्ही या ठिकाणी ट्रेलर वगैरे असाल किंवा ड्रेस मेकर असाल किंवा आय-टी-आय वगैरे झालं असेल ते सुद्धा देऊ शकता. खाली या ठिकाणी ऑक्युपेशन सर्टिफिकेट असेल तर द्या, नसेल तर काहीही देण्याची गरज नाही. डायरेक्ट खाली यायचं आणि सेव्ह आणि कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता बँक डिटेल्स द्यायच्यात. बँक अकाउंट नंबरमध्ये बँकेचा अकाउंट नंबर, कन्फर्म अकाउंट नंबरमध्ये परत अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर नेम, नंतर आय-एफ-सी कोड टाकून या ठिकाणी सर्च करा. सर्च केल्यानंतर आय-एफ-सी कोड येईल, कोणती बँक वगैरे ती दाखवली जाईल. व्यवस्थित बघून घ्या, बँकेचं नाव वगैरे व्यवस्थित आहे का? तुम्ही अकाउंट नंबर व्यवस्थित दिला आहे का? आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा अशा पद्धतीने तुमचा फॉर्म आला आहे. हा फॉर्म स्क्रोल डाऊन खाली करायचा आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली डिक्लेरेशन आहे. आय अंडरस्टँड या कन्सर्नला टिक करायचं आहे. आर यू इंटरल डिटेल्स त्याला सुद्धा टिक करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुमचं कार्ड या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे. डाउनलोड कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुमचं कार्ड हे काढू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.